पक्ष कहता है कि ऐसे त्योहारों को बैन कर देना चाहिए, एनिमल सैक्रिफाइसेस बैन कर देना चाहिए। वहीं आदित्य ठाकरे का बयान आता है कि हमें ये लोगों को सिखाने की जरूरत नहीं है कि किस त्योहार में क्या बैन करना चाहिए, हर त्योहारों को टारगेट नहीं करना चाहिए। ये सरकार का काम नहीं है, सरकार को इंफ्रास्ट्रक्चर और अन्य फैसिलिटीज पर ध्यान देना चाहिए। आप निकालना चाहिए। नहीं, मेरे ख्याल से इस सारे मामलों में आरएसएस के जो माननीय भागवत जी है, उन्होंने उनको सबको एक बार सिग्नल एक नहीं 2 बार बोल चुके हैं। और मैं बड़ी विनम्रता से मुझे पता नहीं किसका स्टेटमेंट है, लेकिन याद दिलाना चाहती हूँ कि भागवत जी ने उनके ये जो जिसी का भी बयान हो, उनको बहुत दिन पहले एक नहीं 2 बार बोला है उनकी पार्टी को और की विचारधारा उनकी क्या है। तो एक बार भागवत जी एक बार उनको बोले, उनके कहने के बाद भी ऐसे उठन पटन कुछ बोल रहे होंगे, तो आई सी नो रीज़न टू कमेंट। काय नाही, ही गोष्ट पुण्याच्या MIDCच्या अनेक कंप्लेंट्स आलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये तुमचा सगळ्यांचे चॅनल्स वारंवार दाखवतात अँड आय गो बाय डेटा. मी कधी उगाच उठसूट आरोप करत नाही, मी डेटा ड्रिव्हन बोलते. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर वारंवार MIDCमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, अनेक केसेस, महिलांवर होणारे अत्याचार, या केसेस पुणे जिल्ह्यामध्ये वारंवार दाखवल्या जातात आणि डेटा दाखवतोय ते. त्यामुळे ही जे पुण्यामधल्या MIDCमध्ये ह्या गोष्टी होत आहेत, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट्स यायच्या असतील कुठल्याही राज्यामध्ये, तर ह्या राजकीय हस्तक्षेप, राजकीय हा जो त्रास इन्व्हेस्टर्सला दिला जातो, तो थांबला पाहिजे. तो अनेक वर्षात महाराष्ट्र वॉज द मोस्ट इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली स्टेट म्हणून आपल्याकडे बघायला लागतं. हे दुर्दैव आहे की आता पुण्याच्या माननीय पालकमंत्र्यांकडे लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूज आता नेल्या जात आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. We'll have to see in what context it has happened. So let me get all the details from Amy and I'll definitely comment on it. मला नाही आता, मी तुमच्याचकडून ऐकते. मी तुमच्याचकडून ही गोष्ट ऐकते. झालं? थँक्यू.